तर मतदान सुरू होऊन काहीसा अवधी उलटलेला असला तरी अनेक मतदान केंद्रांवरती लांबच लांब रांगाही पाहायला मिळतात। ज्येष्ठ नागरिक आणि महिला लक्षणीय रूपामध्ये मतदान करायला घराबाहेर पडल्याचे चित्र आहे। तरुण सुद्धा मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवरती पोहोचतात। मतदान केंद्रांवरती मतदारांची रांग पाहून सकारात्मक चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळतंय। आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। मतदानाला सुरुवात होऊन अवघे काही मिनिटच ओसरलेले आहे, मात्र अनेक मतदान केंद्र जे आहेत त्या ठिकाणी एक मोठी रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये कदाचित तापमान जो आहे तो दुपारी जास्त राहू शकतो आणि याच अनुषंगाने अनेक नागरिक आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे। ज्येष्ठ नागरिक सकाळच्या सत्रामध्ये मतदान करायला बाहेर पडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आम्ही नागपूरच्या शंकरनगर परिसरात सरस्वती विद्यालयामधील बूथवर आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सकाळीच एक मोठी रांग जी आहे ती मतदारांची आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही पण सकाळी लवकर मतदान करायला निघाल्यात, म्हणजे काय जॉब रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काय? आधी लगीन कोंडाण्याचे, पहिले वोटिंग बघ नंतर सगळं। काही राजकीय पदाधिकारी पण आहेत, विशाल मुत्तेमवार काँग्रेस पक्षाचे आहे, ते मतदान करायला पोहोचलेले आहेत। मतदानाचा अधिकार आणि मतदानाचं कर्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे, सर्वांनी मतदान करावं। यंदा प्रशासनाने कंबर कसलेली आहे, किमान 75% नागपुरात मतदान झालं पाहिजे आणि सकाळच्या वेळेस जो चित्र नागपुरात आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच एक सकारात्मक चित्र जो आहे तो इथे दिसायला मिळत आहे, पाहायला मिळत आहे आणि मतदानाचा टक्का नागपुरात नक्कीच वाढेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया। त्यामुळे जेव्हा मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक महिला मतदान करायला बाहेर निघालेले आहेत, तरुणांनी पण मोठ्या संख्येने बाहेर निघून मतदान करणं आवश्यक आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।